तर लास्ट टाइम आपण बघितलेलं होतं की एका सोर्सच्या समोर जर स्लॅब आणली तर काय होतो, कितीचा पाथ डिफरन्स क्रिएट होतो हे अगोदर पाठ करायला पाहिजे. ओके, एका सोर्सच्या समोर जर आपण एखादी ग्लास स्लॅब आणली किंवा ट्रान्सपरंट स्लॅब आणली एका सोर्सच्या समोर, तर त्या साईडला पाथ डिफरन्स किती क्रिएट होतो, μ-1 इंटू थिकनेस, μ-1 इंटू टीचा पाथ डिफरन्स एक्स्ट्रा त्या साईडला क्रिएट होतो. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे सीबीबी आता आहे त्या ठिकाणी फॉर्म होणार नाहीये, बरोबर. मग सीबीबी फॉर्म होण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, म्हणजे सीबीबी कुठं सरकणार, वर शिफ्ट होणार आहे तो सीबीबी. सो वन्स अगेन इथं लक्ष द्या, पाथ डिफरन्स ड्यू टू स्लॅब μ-1 इंटू टी येणार आहे. इन वायडीएससी पाथ डिफरन्सचा फॉर्म्युला XD/D असतो आणि हे दोन इक्वेट केल्यानंतर काय मिळतं आपल्याला, एक्सची व्हॅल्यू मिळते. एक्स म्हणजे काय, शिफ्ट इन द, किंवा त्याला फ्रिंज शिफ्ट असं म्हणू शकतो, शिफ्ट इन द सेंट्रल ब्राईट बँड. म्हणजे सीबीबी किती MM न शिफ्ट होणार ते आपल्याला या फॉर्म्युल्यानं मिळेल, μ-1 इंटू TD डिवायडेड बाय D. किती ब्राईट बँड न शिफ्ट होणार हे फाइंड आउट करायचं असेल तर काय करायचं, μ-1 इंटू T इज इक्वल टू n लॅम्बडाला इक्वेट करायचं आहे. ओके, म्हणजे या टाईपचा प्रॉब्लेम आला तर खूप इझी आहे, फक्त तुम्हाला पाथ डिफरन्सचे फॉर्म्युले लक्षात ठेवावे लागतील. पुन्हा एकदा बघा, मी इथे लिहितोय फॉर्म्युले. ओके, सो पाथ डिफरन्सचा फॉर्म्युला असतो μ-1 इंटू थिकनेस, आणि हा पाथ डिफरन्स इज इक्वल टू काय झालं, पाथ डिफरन्सचा स्टँडर्ड फॉर्म्युला काय असतो, XD/D. हे दोन इक्वेशन जर इक्वेट केले तर XD/D इज इक्वल टू काय येणार आहे, μ-1 इंटू T येणार आहे. अँड देअरफॉर शिफ्ट इन फ्रिंज पॅटर्न इज μ-1 इंटू T इंटू D डिवायडेड बाय स्मॉल d. फ्रिंज पॅटर्न कितीनं शिफ्ट होणार, म्हणजे सीबीबी वर किंवा खाली कितीनं शिफ्ट होणार त्याचा हा फॉर्म्युला आहे. त्याचबरोबर किती ब्राईट बँडनं शिफ्ट होणार जर काढायचं असेल तर पुन्हा एकदा, हे झाला नंबर 1. नंबर 2, डेल्टा एक्स इज इक्वल टू μ-1 इंटू टी, पाथ डिफरन्स प्रोड्युस्ड बाय द स्लॅब. ओके, आणि ब्राईट बँड साठी पाथ डिफरन्स असतो दॅट इज n लॅम्बडा. हे दोन इक्वेट केले, μ-1 इंटू टी, अँड देअरफॉर काय होणार आहे इथं, नंबर ऑफ किती ब्राईट बँड न शिफ्ट होणार आहे दॅट इज गिवन बाय फॉर्म्युला μ-1 इंटू टी डिवायडेड बाय लॅम्बडा. किंवा किती डार्क बँडनं तो फ्रिंज पॅटर्न शिफ्ट होणार, किंवा किती डार्क बँडनं सीबीबी शिफ्ट होणार हे काढायचं असेल तर पुन्हा एकदा, थर्ड, डेल्टा एक्स इज इक्वल टू μ-1 इंटू टी, also delta x is equal to 2n-1 divided by 2 lambda, हा पाथ डिफरन्स फॉर द डार्क बँड. ओके, तर हा फर्स्ट फॉर्म्युला कशासाठी आलेला आहे, दिस इज फॉर फ्रिंज शिफ्ट. फर्स्ट फॉर्म्युला. सेकंड, फ्रिंज शिफ्ट in number of BB, and third formula, fringe shift in number of dB. नंबर ऑफ डार्क बँड्स. हे दोन इक्वेट केले आता तर काय होणार बघा, μ-1 इंटू टी इज इक्वल टू 2n-1/2 टाइम्स लॅम्बडा. ओके, तर अशा प्रकारे याचे प्रॉब्लेम्स असतात, लक्षात घ्या. थोडक्यात पाथ डिफरन्स प्रोड्युस्ड बाय स्लॅब इज इक्वल टू पाथ डिफरन्स फॉर डिफरंट केसेस तुम्हाला इक्वेट करायचं आहे, एवढंच तुम्हाला करावं लागणार. आता याच्यामध्ये आणखी एक स्पेशल केस आहे की दोन्ही सोर्सेसच्या समोर जर दोन डिफरंट स्लॅब ठेवल्या तर काय होणार, म्हणजे S1 च्या समोर μ1 रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स T1 थिकनेसची स्लॅब ठेवली आणि S2 च्या समोर μ2 रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणि T2 थिकनेसची स्लॅब जर ठेवली, तर मग आता
सीबीबी कितीनं शिफ्ट होणार असं पण येऊ शकतं. म्हणजे दोन्ही सोर्सेसच्या समोर काय केलेलं आहे, ट्रान्सपरंट स्लॅब ठेवलेली आहे. ओके, आता इथं एकूण पाथ डिफरन्स किती क्रिएट होणार बघा. सो दिस इज द फर्स्ट स्लॅब, दिस इज द सेकंड स्लॅब. सो ड्यू टू फर्स्ट स्लॅब पाथ डिफरन्स क्रिएट होणार आहे μ1 मायनस 1 μ1 minus 1 into T1, and due to second slab ओके, पाथ डिफरन्स किती, हा डेल्टा x1 म्हणूया, हा डेल्टा x2, μ2 minus 1 into T2 ड्यू टू सेकंड स्लॅब. मग एकूण पाथ डिफरन्स इथे किती क्रिएट होणार, that is delta x is equal to delta x1 minus delta x2. मायनस का, कारण लक्षात घ्या स्लॅब मुळे काय होतं, त्या साईडची लेंथ वाढते. म्हणजे दोन्ही साईडची लेंथ काय झालेली असणार आहे, दोन्ही साईडचा ऑप्टिकल पाथ काय झालेला असणार आहे, वाढलेला असणार आहे. आणि दोन्ही साईडचा ऑप्टिकल पाथ वाढल्यामुळं आपल्याला रिझल्टंट पाथ डिफरन्स काढण्यासाठी काय करावं लागेल, डेल्टा x1 मायनस डेल्टा x2 करावं लागणार आहे. सो डेल्टा x इज इक्वल टू μ1 मायनस 1 इंटू T1 मायनस इन ब्रॅकेट μ2 मायनस 1 इंटू T2 करावं लागणार. आणि हे काय करावं लागेल, मग किती mm न शिफ्ट होणार हे काढायचं असेल तर xt/d ला इक्वेट करायचं. सो फर्स्ट केस दिस इज इक्वल टू xt/d केल्यानंतर किती mm न शिफ्ट होईल ते मिळेल, किंवा दिस इज इक्वेटेड टू n लॅम्बडा केलं तर किती ब्राईट बँडनं सीबीबी शिफ्ट होईल ते कळेल. अँड दिस इज इक्वल टू 2n मायनस 1/2 लॅम्बडा केलं तर किती डार्क बँडनं शिफ्ट होईल ते आपल्याला समजेल. तर या पद्धतीने हे कॅल्क्युलेशन तुम्हाला करावं लागेल. हा, आता याच्याशी रिलेटेड, स्लॅब से रिलेटेड काही न्यूमरिकल्स बघूया. तर डीसी पांडे मधला एक एक्झाम्पल 10.28 सुरुवातीला बघूया. Light travels in a mica sheet of refractive index 1.4. There is a mica sheet which is a transparent sheet. Refractive index is given as 1.4 and length is 10 centimeter. Length is given as, thickness is given as 10 centimeter. Find the optical path equivalent to length of the sheet. Optical path इथं फक्त फाइंड आउट करायला सांगितलंय. ऑप्टिकल पाथचा फॉर्म्युला तर खूपच सोपा आहे. ऑप्टिकल पाथचा फॉर्म्युला μ1 T1 प्लस μ2 T2 अँड सो ऑन असतं. तर इथे एकच मीडियम आहे, त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणि थिकनेस दिलाय. मग ऑप्टिकल पाथ कसं काढणार, μ इंटू टी. सो μ आहे 1.4, टी आहे 10. सो आन्सर किती येणार आहे, 14 सेंटीमीटर विल बी द ऑप्टिकल पाथ. ऑप्टिकल पाथ म्हणजे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, फॉर्म्युला μ1 T1 प्लस μ2 T2 प्लस μ3 T3 अँड सो ऑन. ओके, next is 10.29. Interference fringes are produced by a double slit arrangement and piece of plane parallel glass of refractive index 1.5 is interposed in one of the interfering beam. If the fringes are displaced through 30 fringe width for a light of wavelength 6 into 10 raised to minus 5 centimeter, find the thickness of the plate. क्वेश्चन मध्ये काय दिले लक्षात घ्या. यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट आहे आणि याच्या समोर, एका सोर्सच्या समोर, इन फ्रंट ऑफ वन सोर्स, एका सोर्सच्या समोर काय केलेलं आहे, 1.5 रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची ग्लास प्लेट ठेवलेली आहे एका सोर्सच्या समोर. याची डायग्रामच काढतो. S1 S2 इथं स्क्रीन आहे आणि एका सोर्सच्या समोर काय ठेवलेलं आहे, एक ग्लास प्लेट ठेवलेली आहे ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.5 आहे, थिकनेस माहिती नाही.
थिकनेस कॅल्क्युलेट करायचा आहे. इथं वेवलेंथ दिलेली आहे. इन दिस प्रॉब्लेम लॅम्बडा इज गिवन ॲज 6 × 10⁻⁵ सेंटीमीटर. ओके, 6 × 10⁻⁵ सेंटीमीटर. आणि हे ठेवल्यानंतर हा जो इथं सीबीबी होता, सीबीबी किंवा फ्रिंज पॅटर्न जो आहे तो 30 फ्रिंज विड्थ, 30 फ्रिंज विड्थ म्हणजे 30 ब्राईट बँडनं शिफ्ट झाला वर असं दिलंय. 30 फ्रिंज विड्थ, एक फ्रिंज विड्थ म्हणजे एक ब्राईट बँड ना, 30 फ्रिंज विड्थ न वर सरकलाय असं दिलंय. म्हणजे थोडक्यात 30 ब्राईट बँडनं शिफ्ट झालाय. शिफ्ट काय दिले, 30 ब्राईट बँड्स. तर थिकनेस ऑफ द प्लेट विचारलंय. आता पुन्हा एकदा बघा हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा. तर पाथ डिफरन्सचा फॉर्म्युला काय, म्यू मायनस 1 × टी. ड्यू टू स्लॅब पाथ डिफरन्स किती क्रिएट होणार, म्यू मायनस 1 × टी. आणि इथं प्रॉब्लेम मध्ये 30 ब्राईट बँडनं शिफ्ट होतोय असं दिलंय. मग 30 ब्राईट बँड साठी पाथ डिफरन्स किती येणार, 30 लॅम्बडा येणार. ही जस्ट इक्वेट करूया म्हणजे थिकनेस मिळेल. सो देअरफॉर 30 लॅम्बडा इज इक्वल टू म्यू मायनस 1 × थिकनेस. सो 30 × लॅम्बडा किती येणार बघा, 6 × 10⁻⁷ मीटर is equal to 1.5 minus 1 into thickness. So हे 180 into 10⁻⁷, 0.5 times thickness. So thickness येणार आहे 0.5 ने इकडे डिवाइड करायचं म्हणजे 2 ने मल्टिप्लाय करायचं, 360 into 10⁻⁷ मीटर किंवा 0.36 into 0.36 into 10⁻⁴ मीटर येणार. So that is the answer. म्हणजे क्वेश्चन मध्ये हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की सीबीबी शिफ्ट कसं दिलेलं आहे आणि कुठला फॉर्म्युला वापरायचा. फक्त डेल्टा एक्सचे 2 फॉर्म्युले वापरायचे आहेत तुम्हाला आणि ते इक्वेट करायचे आहेत. एवढंच तुम्हाला लक्षात आलं की झालं याच्यामध्ये. त्याच्यानंतर 10.30 इन YDSE using monochromatic light the fringe pattern shift by a certain distance. फ्रिंज पॅटर्न शिफ्ट झालाय सर्टन डिस्टन्सनं. फेन अ मायका शीट ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. मायका शीटचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलाय 1.5 आणि थिकनेस दिलेला आहे 2 मायक्रॉन. 2 मायक्रॉन म्हणजे 2 × 10⁻⁶ मीटर. इज इंट्रोड्युस्ड इन द पाथ ऑफ वन ऑफ द इंटरफिअरिंग वेव्ह. म्हणजे ही मायका शीट एका सोर्सच्या समोर ठेवल्यानंतर इंटरफिरन्स पॅटर्न शिफ्ट झालाय एवढंच दिलेलं आहे. कितीनं दिलाय ते अजून काही सांगितलेलं नाहीये. द मायका शीट इज देन रिमूव्ड अँड डिस्टन्स बिटवीन. आता मायका शीट काय करायचे, रिमूव्ह करायचे. अँड द डिस्टन्स बिटवीन प्लेन ऑफ द स्लिट अँड स्क्रीन इज डबल्ड. ओके, नाऊ mica sheet is removed and capital D distance between slit and screen म्हणजे capital D डबल केलंय. capital D is doubled. It is found that distance between successive maxima or minima is now same as the fringe shift. तर याच्यामध्ये काय होतंय, D डबल केल्यानंतर पूर्वी झालेली फ्रिंज शिफ्ट इज इक्वल टू काय आहे, न्यू फ्रिंज विड्थ आहे किंवा बँड विड्थ आहे असं दिलेलं आहे. कॅल्क्युलेट वेवलेंथ ऑफ लाईट, लॅम्बडा कॅल्क्युलेट करायचं आहे. क्वेश्चन जरा लक्षात येतोय का बघा व्यवस्थित काय दिलंय. एका सोर्सच्या समोर या थिकनेसची या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची मायका शीट ठेवलेली आहे आणि मायका शीट ठेवल्यामुळे काय झालेलं आहे, फ्रिंज शिफ्ट काहीतरी झालेली आहे. फ्रिंज शिफ्ट
काहीतरी झालेली आहे. फ्रिंज शिफ्ट हे मीटर मध्ये असणार आहे. आता काय करायचं, मायका शीट रिमूव्ह करायचं आणि डी डबल करायचं, आणि डी डबल केल्यानंतर नवीन जी फ्रिंज विड्थ येणार आहे, काहीतरी फ्रिंज विड्थ येणार ना डी डबल केल्यावर, तर नवीन जी फ्रिंज विड्थ येणार आहे दॅट इज इक्वल टू पूर्वीची फ्रिंज शिफ्ट होती. आता नवीन आलेली फ्रिंज विड्थ ही काय आहे, पूर्वी फ्रिंज शिफ्ट जेवढी झालेली होती तेवढी आहे. तर वेव्हलेंथ किती. आता फ्रिंज शिफ्ट कसं काढणार तुम्ही फ्रिंज शिफ्ट, तर पहिली गोष्ट म्हणजे डेल्टा एक्स इज इक्वल टू म्यू मायनस 1 इंटू थिकनेस, बरोबर. आणि फ्रिंज शिफ्ट काढायचं असेल तर काय करायचं, एक्स डी बाय डी ला ते इक्वेट करावं लागतं. पाथ डिफरन्स हे दोन फॉर्म्युले आता इक्वेट करावे लागतील. कुठले दोन फॉर्म्युले इक्वेट करायचे हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. ओके, सो एक्स डी बाय डी इज इक्वल टू काय येणार आहे, म्यू मायनस 1 इंटू टी, म्हणजे फ्रिंज शिफ्ट किती येणार बघा, म्यू मायनस 1 इंटू कॅपिटल टी डिवायडेड बाय इंटू डी डिवायडेड बाय स्मॉल डी. हे येणार आहे ओरिजिनल फ्रिंज शिफ्ट. ओके, सो फ्रिंज शिफ्ट पुन्हा एकदा लिहितो इथं. फ्रिंज शिफ्ट किती आली बघा, मायका शीट टाकल्यानंतर म्यू मायनस 1 टी डी डिवायडेड बाय डी. आता ही फ्रिंज शिफ्ट कुणाला इक्वल आहे म्हणून सांगितलंय, फ्रिंज विड्थला इक्वल आहे अँड फ्रिंज विड्थ. परंतु कधीची फ्रिंज विड्थ, डिस्टन्स डी डबल केल्यानंतरच्या फ्रिंज विड्थला इक्वल आहे म्हणून सांगितलंय. फ्रिंज विड्थ, फ्रिंज विड्थचा फॉर्म्युला काय असतो, लॅम्बडा डी डिवायडेड बाय डी असतो, लॅम्बडा डी बाय डी, बरोबर आहे ना. परंतु डी कुठलं घ्यावं लागेल, डबल, कारण मायका शीट रिमूव्ह करून डी डबल करायचं आहे आणि त्यावेळी येणारी फ्रिंज विड्थ जी आहे ती इक्वल टू फ्रिंज शिफ्ट आहे. तर हे दोन्ही इक्वल दिलेलं आहे. सो देअरफॉर एक्स इज इक्वल टू स्मॉल एक्स आहे, लॅम्बडा 2d बाय डी इज इक्वल टू हे असं होणार आहे, लॅम्बडा 2d बाय डी इज इक्वल टू म्यू मायनस 1 टी बाय डी. मग आता काय होणार याच्यामध्ये, डी बाय डी गेट कॅन्सल, 2 लॅम्बडा इज इक्वल टू म्यू मायनस 1 इंटू थिकनेस. सो लॅम्बडा काढायला सांगितलंय, म्यू मायनस 1 इंटू थिकनेस डिवायडेड बाय 2. सो लॅम्बडा किती येणार बघा, म्यू मायनस 1 म्हणजे 1.5 मायनस 1 म्हणजे 0.5 इंटू थिकनेस किती आहे बघा, 2 इंटू 10 रेज टू मायनस 6 डिवायडेड बाय 2. सो दिस इज 2 गेट कॅन्सल, 5 इंटू 10 रेज टू मायनस 7 येणार, आणि 5 इंटू 10 रेज टू मायनस 7 म्हणजे 5000 अँगस्ट्रॉम. सो दॅट इज युअर आन्सर. सो वेव्हलेंथ असली पाहिजे 5000 अँगस्ट्रॉम. म्हणजे तुम्हाला बेसिकली क्वेश्चन काय आहे तो अगोदर लक्षात आला पाहिजे, त्याच्यानंतर तुम्ही हे सगळं कॅल्क्युलेशन करू शकता.